नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील तमाम महाराष्ट्रातील युवकांना या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व युवकांना आमचा सादर प्रणाम आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, ती म्हणजे आपल्या या ठिकाणी पगारवाढी संदर्भामध्ये. तर नेमकी पगारवाढी संदर्भामध्ये काय अपडेट झालेली आहे, त्याचबरोबर 10,000 रुपये आपल्या खात्यामध्ये कधी येणार आहेत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत परमनंट आपल्याला करतील का, ह्या अनेक प्रश्नांची या ठिकाणी आपण माहिती पाहून घेणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या की जरी या ठिकाणी म्हटलं जात आहे की आपल्याला परमनंट करण्यात येणार आहे, परंतु परमनंट करण्याची जी गोष्ट आहे तर ती खोटी आहे. परमनंट करण्याच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर हे बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. किती? 10 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. आणि त्याच्यापैकी आपल्याला सर्वांना कल्पना असेल विद्यार्थी मित्रांनो की त्या ठिकाणी लाडके बहिणीनंतर लाडके भाऊ योजना आली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1,10,000 किती? 1,10,000 आमचे जे युवा मित्र होते तर त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं, 1,10,000. ठीक आहे. मग आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे की 1,10,000 लोकांना नियुक्ती दिली, युवकांना नियुक्ती दिली, त्यांच्या पगाराचं काय, त्यांच्या भविष्याचं काय. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळत आहे की एकनाथराव शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मंगलप्रभात लोढा यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की याच्यामधले किमान 50% जे युवक आहेत त्यांना आपण परमनंट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी ते रुजू झालेले आहेत त्याच आस्थापनांवरती त्यांना कुठल्याही प्रमाणामध्ये परमनंट करता येईल का, ठीक आहे, परमनंट करता येईल का, हा या ठिकाणी विचार होणार आहे. त्यामुळं जर त्यांना मूळ ज्या पद आहे त्या पदावरती त्यांना कशा पद्धतीनं सहभागी करून घेता येईल आणि त्यांना या ठिकाणी परमनंट करता येईल या संदर्भामध्ये आता शासन प्रयत्न करणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, परमनंट करणे एवढी गोष्ट सोपी नाही. ही गोष्ट काही एवढी सोपी नाही. त्याच्यामागचं कारण आहे ना मित्रांनो, काय कारण आहे बघा की जे आधी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी जे मुलं आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्ष आयुष्याची जी आहे ते त्या ठिकाणी तयारी करत आहोत आणि म्हणून जे नवीन मुलं कंत्राटी पद्धतीवरती तुम्ही नियुक्त केलेले आहेत, ठीक आहे, तर त्यांना तुम्ही मूळ पदावरती परमनंट कसं काय करू शकता, हा त्यांचा प्रश्न आहे आणि ते मुळात खरंसुद्धा आहे. तर त्यामुळं या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मुलांना किती महिन्यासाठी नियुक्त केलं होतं, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ते त्या ठिकाणी 6 महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आलेलं होतं. 6 महिन्यासाठी नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि आता 6 महिन्यांचा कालावधी हा जवळपास होत आलेला आहे. म्हणजे आता 6 महिने जर झाले असतील तर त्यांचा पगारसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे. अनेक युवक असे आहेत की ज्यांचे घरचे विचारत आहेत की बाबू तू नोकरीवरती लागला परंतु तुझ्या पगाराचं काय झालं, पगार कधी येणार, तर अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पगार आलेला नाही आहे. तर आपल्याला आता अशी माहिती मिळत आहे की साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये शपथविधी झाल्याच्या नंतर, म्हणजे जोपर्यंत शपथविधी होणार नाही तोपर्यंत पगार खात्यामध्ये येणार नाही. म्हणजे शपथविधी झाल्याशिवाय, आचारसंहिता या ठिकाणी संपल्याशिवाय त्या ठिकाणी खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर त्यामुळे आता सर्वात आधी काय व्हायला पाहिजे, तर या ठिकाणी शपथविधी व्हायला पाहिजे आणि आपल्या खात्याचे मंत्रिपद कोणाला मिळणार आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की शपथविधी झाली तरच मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील सर्व मुलांना जे आहे तर त्या ठिकाणी पैसे मिळण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो. नाहीतर मग मात्र तुम्हाला सांगतो मी, खूप अडचणी आहेत, प्रचंड अडचणी आहेत. कारण की जीवन कसं जगायचं, काय कसं करायचं, हाही मोठा प्रश्न आहे ना. जीवन कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण की तुम्हाला सांगतो मी की आज जर समजा आपली पगारवाढ झाली नाही किंवा 6,000 रुपयामध्ये जीवन कसं कापायचं, 8,000 रुपयामध्ये कशा पद्धतीनं घर चालवायचं, हा मोठा प्रश्न आहे ना साहेब. ठीक आहे. तर त्यामुळे अनेक जे आमचे युवक आहेत जे आता नियुक्त झालेले आहेत तर ते आता टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि टेन्शनमध्ये येणं हे साहजिक आहे. त्यामुळं मायबाप सरकारला ही या ठिकाणी विनंती आहे की बापा हो, काहीही करा, आम्हाला काय करा तर या ठिकाणी परमनंट करा. परमनंट केलं तर आमच्या आईवडिलांना समाजामध्ये मान मिळेल. नाहीतर लोक म्हणतील की मुलगा या ठिकाणी नोकरीवर लागला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आणि त्याच्या खात्यावरती अजून जर पैसे नसतील तर मग मात्र अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनातील सर्व लोकांना आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की मायबाप आहात तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात.
त्याच्यामुळं आमच्यासाठी काहीही करा, परंतु तेवढी आमची एक वेळेस पगार वाढवून द्या. कारण की जर आमचा पगार वाढला तर आमच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होईल, तरच आमच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होईल. अन्यथा आमचं जीवन या ठिकाणी अंधकारमय होणार आहे. त्यामुळं आमच्या जीवनाला प्रगती देण्यासाठी, आमच्या जीवाला सुखमय करण्यासाठी, त्याला आमचे आशीर्वाद घेण्यासाठी कृपया आम्हाला या ठिकाणी परमनंट करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला काय करा, या ठिकाणी परमनंट करा, अशी या ठिकाणी मागणी होत आहे. धन्यवाद.